सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सुस्वागतम सुस्वागतम। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे ज्येष्ठ पौर्णिमा। पाली भाषेत याला ज्येष्ठ मासो पूर्णिमा असं म्हणतात। तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात आणि बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवंतांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना पौर्णिमेला घडलेल्या दिसून येतात। ज्येष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत ज्येष्ठ मासो पूर्णिमा असं म्हणतात। ही पौर्णिमा साधारणतः जून महिन्यात येते। ज्येष्ठ पौर्णिमेला तथागतांच्या जीवन काळात 2 आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 2 अशा 4 महत्त्वाच्या घटना घडलेल्या दिसून येतात। पहिली घटना, पहिले उपासक तपस्सू आणि भल्लिक यांची धम्मदीक्षा। दुसरी घटना, ज्येष्ठ उपासिका सुजातास धम्मदीक्षा। तिसरी घटना, संघमित्र आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत बोधिवृक्ष लावला। चौथी घटना, महाथेरो महेंद्र यांचे महापरिनिर्वाण। पहिली घटना पाहूया, तपस्सू व भल्लिकाची धम्मदीक्षा। तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 1 महिना बोधिवृक्षाखाली राहिले। त्यानंतर 5व्या आठवड्यात ते गोथळच्या निग्रोध वट वृक्षाखाली गेले। 1 आठवड्याच्या तेथील वास्तव्यानंतर ते मुचलिंद नावाच्या पर्वताकडे गेले। तेथील रजायतन वृक्षाखाली राहिले। तेथे 1 आठवड्यापर्यंत मुक्काम केला। मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी तसेच ते रजायतन वृक्षाखाली बसले असताना त्यांना त्यांच्या दिशेने 2 गृहस्थ येताना दिसले। ते होते तपस्सू व भल्लिक। हे दोन्ही व्यापारी बंधू 500 गाड्यांवर माल लादून त्या रस्त्याने जात होते। ते उत्कलाहून म्हणजे ओरिसा मध्य देशाकडे व्यापारासाठी निघाले होते। व्यापारी बंधूंनी भगवंतास नमन करून त्यास मद व भाकरी दिल्या व खाद्यपदार्थाचा स्वीकार करावा अशी विनंतीही केली। तथागतांनी त्यांची भेट स्वीकारली। आपण अर्पण केलेल्या वस्तूंचा स्वीकार झाल्याचे पाहून त्या व्यापाऱ्यांनी या शाक्य मुनीच्या चरणी वंदन केले व म्हणाले, भगवान, आम्ही अनन्य भावाने आपणास शरण आलो। आम्ही आपले अनुयायी या नात्याने आपल्या धर्माचे सर्व नियम व कायदे पाळू। त्याकरिता आपण प्रथम आम्हास आपल्या सद्धर्माची दीक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना या व्यापारी बंधूंनी तथागतांना केली। तेव्हा भगवंतांनी सर्वप्रथम त्यांना उपासक या नावाने संबोधले होते व त्यांना धर्मात प्रवेश दिला। त्यावेळी पावेतो बुद्ध अनुयायांचा संघ अस्तित्वात नव्हता। तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना उपासकाचे काहीतरी साधन त्यांच्या जवळ असावे अशी त्या व्यापाऱ्यांची उत्कट इच्छा होती। हे पाहून तथागतांनी आपल्या मस्तकावरील थोड्या जटा त्यांना दिल्या। व्यापाऱ्यांनी अढळ श्रद्धापूर्वक त्या पवित्र केसांना स्वीकारले व तथागतांचे स्मृतिचिन्ह समजून आपल्या गावात त्यावर एक विहार उभारून त्यात त्यांची स्थापना केली व नित्य नियमाने त्यांची वंदना करू लागले। तपस्सू व भल्लक या व्यापारी बंधूंना ज्या दिवशी भगवंतांनी आपल्या सद्धम्माची शिकवण देऊन उपासक म्हणून दीक्षित केले तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे ज्येष्ठ मासो पूर्णिमाचा होता। दुसरी घटना पाहूया, भगवंतांनी सुजातास धम्मदीक्षा दिली। बुद्धगयेपासून सुमारे 2 मैलावर निरंजना नदी वाहते। तिच्या ऐल तीरावर गया तर पैल तीरावर उर्वेला नामक आजचे बकरौर एक अतिशय सुंदर असं गाव आहे। त्या ठिकाणी सेनानी नावाची एक खेडे वसलेले आहे। या ठिकाणी सेनानी नावाची एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ती राहत असे। त्याच्या नावावरून या गावाचे नाव सेनानी पडले। त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्यांना ग्वालराज सुद्धा म्हणत। सेनानीच्या कुटुंबात कन्यारत्नाने जन्म घेतला। तिचे नाव सुजाता। सुजाता सद्गुणांनी युक्त, रूप लावण्यांनी परिपूर्ण अशी होती। त्याकाळी त्या गावातील वटवृक्षाची जो मनोभावे पूजा करेल त्याचे मनोवांछित इच्छाफल प्राप्त होते अशी धारणा होती।
सुजातानेही त्या वटवृक्षाची पूजा करून सुंदर सुशील कर्तृत्ववान वर मिळावा आणि पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त झाल्यास वटवृक्षास निर्जल मधुपायास म्हणजे मदमिश्रित मेवायुक्त खीर अर्पण करेल अशी इच्छा प्रदर्शित केली होती. सुजाताला योग्य वर मिळाल्यावर विवाहानंतर काही वर्षांनी प्रथम पुत्र प्राप्त झाल्यानंतर तिची मनोवांछित इच्छा पूर्ती झाल्यावर त्या गावातील वटवृक्षाला नवस बोलल्याप्रमाणे चैत्र पौर्णिमेला नवस पेडण्यासाठी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन गेले असता तिला तिथे अनेक दिवसापासून अन्न ग्रहण न केल्यामुळे अस्थिपंजर झालेल्या ध्यानस्थ बसलेल्या बोधिसत्व दिसले. ती त्यांना माझा नैवेद्य स्वीकारण्यास वनदेवताच अवतरले आहे असे समजून विनवणी करू लागली की कृपया माझे नैवेद्य स्वीकारावे. जेव्हा तपश्चर्येत ध्यानस्थ बसलेले तथागत म्हणाले, भद्रे, मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःखमुक्तीचा मार्ग शोधत आहे. त्यावर सुजाता म्हणाली की सत्याचा दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे. असे अभिवचन देऊन खिरीचे सुवर्णपात्र मनोभावाने सिद्धार्थाला अर्पण करून वंदन करून सुजाता परत गेली. या खीरदानानंतर ते पात्र घेऊन सिद्धार्थ गौतम सुक्तिट्ठ नावाच्या घाटावर गेला व तेथे निरंजना नदीवर स्नान केले. अनेक दिवसांच्या उपवासानंतर त्या खीरीचे 49 ग्रासात सेवन केले. उपास, तापास, व्रत, वैकल्य व क्लेशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी त्यांची खात्री झाली आणि नव्याने त्यांनी दुःख निवारण व सत्य साक्षात्काराच्या शोधार्थ प्रयास आरंभ केला. पुढे जेव्हा बोधिवृक्षास बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सुजाताला दिलेले वचनाची आठवण झाली व त्या वचनपूर्तीसाठी परत सुजाताच्या शोध त्यांनी घेतला. तिच्या पतीस व तिच्या पुत्रास म्हणजे सुजाता पुत्र यश यांना सद्धम्माची दीक्षा दिली. सुजाताचा विवाह वाराणसीत झाला होता. वाराणसीचे ते एकमेव कुटुंब होते ज्यांनी सर्वप्रथम सपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाताविषयी तथागत बुद्ध यांनी स्वतः असे म्हटले होते की, भिक्खूंनो, माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ. सपरिवार सुजातास दीक्षित केलेला दिवस होता तो ज्येष्ठ पौर्णिमेचा. सुजाता पुत्र यश पुढे चालून बौद्ध भिक्खू बनला. या वाराणसीच्या धनकुबेर श्रेष्ठ आणि महापालिका सुजाताच्या पुत्राची महानता एवढ्यावरून लक्षात येते की भगवंतांच्या प्रथम 60 भिक्खूमधील 55 भदंत हे यशच्या नेतृत्वाखाली राहत असत. तिसरी घटना म्हणजे संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला. सम्राट अशोकाने आपले धम्मगुरु महास्तवीर मोग्गलीपुत्र तिस्स यांना एकदा असे विचारले होते की, भिंते, बौद्ध धर्मात सर्वात अधिक त्याग कोणता? तेव्हा तिस्स म्हणाले होते की, राजन, भगवंताच्या जीवन काळात व त्यांच्यानंतर 300 वर्षात तुझ्यासारखा त्यागी कोणीही झालेला नाही. एकूण अतिशय संतुष्ट झालेल्या अशोकाने पुन्हा विचारले, माझ्यासारख्या दानी उपासकास धम्माचा उत्तराधिकारी, धम्माचा सगा, धम्मदायाद म्हणता येईल का? तेव्हा या प्रश्नावर स्पष्ट वक्ता महास्तवीरांनी दिलेले उत्तर अतिशय उद्बोधक आहे. ते म्हणतात, राजाधिराज तुझ्यासारखा महात्यागी की त्याने आपल्या राज्यात 84,000 स्तूप, असंख्य चैत्य, शिलालेख, गोपालेख, संघाराम, विहार बांधले. मनुष्य व पशूंसाठी दवाखाने काढले. राजमार्गावर ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दोन्ही दिशांना वृक्ष लावले. शिलालेखावर, स्तंभलेखावर धम्मलिपीतून भगवान बुद्धाच्या उपदेशांना खोदवून काढले, जेणेकरून प्रजा धम्माच्या नियमांचे अनुसरण करेल, जीवन व्यतीत करेल. तथापि अशा सम्राटासही धम्माचा सगा, धम्मदायाद म्हणता येणार नाही. फार तर अशा त्यागी व्यक्तीस धम्माचा दाता, दायक म्हणता येईल.
तेव्हा धम्माचा दायाद होण्यासाठी मला आणखी काय करावे लागेल असे सम्राट अशोकाने आपल्या धम्मगुरूस विचारणा केली असता ते म्हणाले, जो कोणी आपला स्वतःचा मुलगा व मुलगी धम्मासाठी देतो त्यांना धम्मामध्ये प्रवृत्तीत करून भिक्खू बनवतो तोच धम्मदायक. आणि दायाद या दोन्ही उपाधीसाठी प्राप्त ठरतो. धम्माचा दायाद बनण्याच्या इच्छेसाठी सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलवून विचारले, तात काय आपण दोघेही प्रव्रज्जा ग्रहण कराल? मुलांनी उत्तर दिले, होय देव. जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवृत्तीत होऊ. प्रव्रज्जा ग्रहण करण्याने आमचे व आपलेही कल्याण होईल असे आम्हास वाटते. या कुशाग्र बुद्धी व शीलवान मनाचे स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धूमधडाक्यात पार पडला. सम्राट, कन्या संघमित्रा व पुत्र महेंद्र धन्य होत, ज्यांनी आपल्या पित्याच्या इच्छेखातर गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवज्जा धारण केली. त्यावेळी महेंद्रचे वय अवघे 20 तर संघमित्राचे वय 18 वर्षाचे होते. हे वर्ष होते इसवी पूर्व 264. जेव्हा महामती महेंद्रला प्रव्रजित होऊन 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तेव्हा त्याच्या उपाध्यायाने मोगली पुत्र आणि संघाने त्याला मनोरम लंका द्वीपमध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा दिली. ती शिरसावंध्य मानून महेंद्रने उपाध्य व संघास वंदन करून अन्य 4 स्थविरांना सोबत घेऊन सुमन, श्रामनेर व भंडू यांच्यासह बौद्ध धम्माच्या स्थापना प्रचार प्रसारासाठी त्यांनी श्रीलंका द्वीप गाठले. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा इसवी सन पूर्व 252चा. पुढे काही दिवसांनी भिक्खुनी माता संघमित्रास ही बोधिवृक्षाच्या फांदीसह महामती महेंद्रने श्रीलंकेत बोलवून घेतले. संघमित्रा अनेक श्रामनेरी ना सोबत घेऊन स्मरणीय मिश्रक पर्वताच्या शिलकूट नामक शिखरावर मनोहर अंबस्थल येथे लंकेत दाखल झाली. श्रीलंकेचा महाराजा देवनाम पियस्तिच व त्याची पत्नी महाराणी अनुला त्यांच्या या महेंद्रच्या निमंत्रणावरून संघमित्रा बोधिवृक्षाची एक शाखा व अनेक भिक्खुनी घेऊन श्रीलंकेमध्ये इसवी सन पूर्व 206 मध्ये गेली व तिथे भिक्खुनी संघाच्या शाखेची स्थापना केली. त्यानंतर तिने महाराणीच्या सोबतच्या अनेक कुलीन स्त्रियांना तसेच 500 कुमारिकांना भिक्खुनी संघात सामील करून घेतले. महामती महेंद्र आणि भिक्खुनी माता संघमित्रा लंका द्वीपातील अनुराधापुरम येथे जम्बूद्वीपातून भारतातून आणलेली बोधिवृक्षाची एक शाखा लावली. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचाच. चौथी घटना पाहूया. भिक्खू महेंद्रचे निर्वाह. महामती महेंद्र व भिक्खुनी माता संघमित्रांचे भारताचे धम्मदूत म्हणून श्रीलंकेत जाणे एक ऐतिहासिक व पवित्र घटना ठरली. आजही श्रीलंकेत महामती महेंद्र यांच्या आगमनाचा दिवस महान उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. तथागतांच्या बौद्ध धम्माला सुरक्षित ठेवण्यात श्रीलंका देशाचे योगदान अनन्यसाधारण आहे. बुद्ध वचन सर्वप्रथम लिपिबद्ध करणे तसेच पाली कंठगतांची रचना आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचे श्रेय श्रीलंकेस प्राप्त होते. बौद्ध धम्माचे विरोधक आणि राज्य लालसेनेवेळे झालेले आक्रमकांच्या हल्ल्यात 14व्या शतकापर्यंत भारतातून बौद्ध साहित्य विशेषतः त्रिपिटक साहित्य पूर्णतः विलुप्त झाले होते. तर सम्राट अशोक पुत्र पुत्री धम्मदूत बनून श्रीलंकेस गेले नसते, तेथे धम्म संदेश पोहोचवण्याचे प्रचार प्रसाराचे पवित्र कार्य झाले नसते, संपूर्ण बुद्ध वचन त्रिपिटक तथा त्यांच्या अष्टगाथांची रचना केली नसती, धम्म संगती भरवल्या गेल्या नसत्या, तर कदाचित आज आपल्या हाती बौद्ध साहित्य राहिले नसते. 38 वर्ष श्रीलंकेत धम्म सेवा करून 80व्या वर्षी महेंद्रने तर 79व्या वर्षी संघमित्राने या जगाचा निरोप घेतला. महाराणी देवी तथा पिता प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा पुत्र महेंद्र यांचा जन्म विदिशा मध्य प्रदेश सम्राट अशोकाच्या सासरवाडीत राणी देवीच्या माहेरी येथे इसवी सन पूर्व 284 मध्ये झाला.
तर निर्वाण इसवी सन पूर्व 203 मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेस अनुराधापुरम श्रीलंका येथे झाला. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाच्या जीवनात आणि नंतरच्या काळातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ज्येष्ठ पौर्णिमेचा सर्वात मंगल कामना. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. भवतु सर्वमंगलम. जय भीम, जय रमाई. बंधूंनो, भगिनींनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. व आतापर्यंत जर या संग्राम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलच्या चिन्हाला स्पर्श करून ऑल करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. साधू साधू साधू.